इथे पूर्वी गुफा होती आणि या गुफेनंतर कालांतराने ध्यानगृह होते. इथं ध्यान केलं जायचं. अनेक साधू संत महंत यांनी ध्यान केलेलं आहे आणि हे ध्यानगृह असल्यानंतर ग्रामस्थांनी काही अनेक शेकडो वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना. या ठिकाणी शिवलिंगाच्या शेजारी ते कुंड आहे छोटंसं, तिथलंच पाणी घेऊन तुम्ही शिवलिंगावर तुम्ही अर्पण करू शकता आणि बाहेरून पूजेला पाणी वगैरे काही आणायची गरज नाही. म्हणून एक लोटा जल सब समस्या का हल हे इथलं ब्रीद वाक्य आहे. एक लोटा जल तुम्ही तिथं शिवलिंगावर अर्पण करा, सर्व समस्याचा हल होईल असं या ठिकाणी आख्यायिका सांगितली जाते. पाणी सुद्धा बाहेरून आणायचं नाही पूजेला, तिथलंच पाणी घ्यायचं आणि ते अर्पण करायचं. असं हे ठिकाण अद्भुत आणि अगदी उन्हाळ्यात सुद्धा अखंड पाणी राहतं. आणि ह्या शिवलिंगाच्या खाली स्वयंभूलिंग आहे, ते 3.5 फुटावर आहे. ते अधिक मासामध्ये अमावस्येच्या दिवशी बाहेर काढलं जातं. त्याची विधिवत पूजा केली जाते आणि सर्व भाविक भक्तांना त्याच्या दर्शनाचा पुण्य प्राप्त होतो. ते स्वयंभूलिंग हे वर्षातून 3 वर्षातून एकदाच काढलं जातं. असं हे त्याची संपूर्ण आख्यायिका आहे.